अजब रमा राघवची जोडी। राघव काय रे, काय झालं? मला का बोलवलंस? बरं झालं आलीस. हा, रमासाठी हा नेकलेस घेतला. ती आता घरी घेऊन जाईल ना, त्याआधी तुला दाखवायचा. बघ ना कसा आहे. अरे असू दे, छानच असणार. आणि तिच्यासाठी घेतलाय, तिला आवडलाय ना, मग झालं तर. तसं नाही आई, तू बघितला नव्हतास ना म्हणून तुला मुद्दाम बोलवलं. मला तुझ्यापासून लपवून नाही ठेवायचंय काही. अरे राघव, यात लपवण्यासारखं काय आहे? तुझ्या होणाऱ्या बायकोसाठी तू जे काही घेतलंस ते मी किंवा घरातल्या कोणालाही सांगायची काही गरज नाही. तुमच्यातल्या खाजगी गोष्टी या खाजगीच राहायला हव्या. बरोबर आहे आई, पण मी आजपर्यंत तुझ्यापासून कुठलीच गोष्ट लपवून ठेवली नव्हती आणि ती मला ह्या पुढेही लपवायची नाही. माझ्या आणि रमाच्या बाबतीत तर नाहीच नाही. आमच्या नात्याबद्दलची प्रत्येक गोष्ट तुला माहिती असायलाच हवी. आणि हे मत फक्त माझं नाही, रमाचं पण आहे. माझी लाडू वेडी आहेच, पण माझा राघव सुद्धा काही कमी वेडा नाही. तिला आवडला ना? खूप आवडलं तिला. झालं तर मग. अश्विनीची बर्थ डेट असेल का? तिचा बर्थडे कधी असतो? सोशल मीडिया अकाउंटवर मिळेल. बर्थ डेट सुद्धा नाहीये, मग काय असेल? ऑफकोर्स अश्विनी तिचा पासपोर्ट म्हणून राघवचीच बर्थ डेट ठेवणार. येस, एक मिनिट, हे कसलं ऍप आहे? ओ ओ ओ गॉड, हे ऑन ठेवलं तर कनेक्टेड नंबरला सगळा आवाज जाणार. आणि कनेक्टेड नंबर, आय न्यू इट, ममाचा आहे. ममा, तू या ऍप वरून इथलं सगळं काही ऐकत होतीस? किती हॉरिबल आहेस तू. अरे देवा, बापरे, लावण्या मॅडमचे इतके कॉल. हॅलो, हाऊ डेअर यू. तुझा फोन का बंद आहे? हा, त्यापासून कॉल करते मी, मला तिथल्या गोष्टीचा ऍक्सेस नाहीये. माझा नंबर ब्लॉक करण्याची हिंमत केलीयस का तू? उगाच काही आरोप करू नका लावण्या मॅडम. अहो, मी असं का करेन? माझा फोन ऑफ झाला होता. एक काम करा, तुम्ही चेक करा आता, ऍक्सेस आला असेल. नाही आलाय, अजून आलेला नाहीये. तू मुद्दामून करत नाहीयेस ना? नाही नाही, अहो मी असं का करेन? तुम्ही डाउनलोड करून दिलेलं ऍप मी सतत चालूच ठेवते. तुम्ही एक मिनिट थांबा, मी चेक करते. लावण्या मॅडम, काय? ते तुम्ही डाउनलोड केलेलं ऍप आता मोबाईल मध्ये नाहीये. व्हॉट? असं कसं होईल? ए, तू डिलीट केलंस का ते? नाही नाही, मी असं काही केलं नाहीये. अरे मग डाउनलोड कर ना ऍप. एक ऍप डाउनलोड करायला किती वेळ लागतोय?
डाउनलोड कर आणि कॉल कर मला. हे असं कसं झालं? हे ऍप डाउनलोड का होत नाहीये? अरे देवा, ही बाई आता पुन्हा आरडाओरडा करणार. आता मी काय करू? काय झालं अश्विनी? काही प्रॉब्लेम झालाय का ग? मी तू इतकी इरिटेट का झालीस? फोन खराब झालाय का तुझा? अगं टेक्निकल इश्यू असेल ना तर मला सांग, मी हेल्प करते. नाही नाही, काही नाहीये. आता लपून काहीच उपयोग नाही अश्विनी. मला ऑलरेडी सगळं माहिती आहे. माझ्याशी गेम खेळायला जाऊ नकोस, कारण तुला जितकी तू स्मार्ट वाटतेस ना तितकी नाही आहेस का तू. अनफॉर्च्युनेटली तू विसरली आहेस की मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आणि ऐक ना, प्लीज तुझ्या या फोनला ना त्रास देऊ नकोस ग. तू जे ऍप डाउनलोड करायचा प्रयत्न करतेस ना ते नाही डाउनलोड होऊ शकणार, कारण त्याच्या सेटिंग्स मी चेंज केलं. सो बेटर लक नेक्स्ट टाइम. बाय. काय ग? हा, एक ऍप डाउनलोड करण्यासाठी इतका वेळ लागतो? तुमची स्वतःची गाडी सोडण्याआधी ना एकदा माझं ऐकून घ्या. हा जो काही वेळ लागलाय ना तो तुमच्या मुलीमुळे लागलाय, कारण तिला त्या ऍप बद्दल सगळं समजलंय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. शालिनी, केळीच्या पानात बांधलेली दही पोह्याची शिदोरी घे. हो आतमध्ये. नारायण जरा घेऊन ये ना. राघव, पिशवीमध्ये ना कापूर, धूप, अगरबत्ती, ते दक्षिणा, ते सगळं घे. बाबा काही राहायला नको ऐकायला. बरं झालं, हेच आणायला मी चालले होते आतमध्ये. बरं आई, मी या सगळ्या बॅग घेऊन पुढे हो. नाही नाही नाही, काही गरज नाही. तू काहीही करायचं नाहीये. मी तुला काहीही करून देणार नाहीये. मुळात तू विसर्जनाला यायचंच नाही. का म्हणजे काय रमा? तुझ्या पायाला जखम आहे, ती जखम चिघळली तर अगं किती कठीण होऊन बसेल. नाही म्हटलं ना. नाही आई, मी येणार म्हणजे येणार. मी विसर्जनाला येणार आहे. रमा, असा हट्टीपणा करू नये बाया. आई, मला यायचंय विसर्जनाला. रमा, आई तुझ्या काळजीपोटी बोलतेय ना. मग पण मला यायचंय विसर्जनाला. आजी आजी तुम्हीच सांगा बघू. मी इथे गणपती फेस्टिवल एक्सपिरियन्स करायला म्हणून आले आणि इतके दिवस मी सगळं काय केलं तर विसर्जनाला नाही येणार. कसं दिसेल ते? पुढच्या वर्षी तू इथेच असशील नाही आगारात, म्हणजे तुम्ही लोक एकत्र पूजा वगैरे कराल. रमा, तुला इतका त्रास होत असताना तू आमच्या बरोबर येणं हे बरोबर नाही. आधीच तू मंदिरात तुझ्या या जखमांकडे खूप दुर्लक्ष केले. ते आणखीन चिघळायला नको, तेव्हा तू घरीच थांबायचं काय. आणि आबांचा निर्णय म्हणजे शेवटचा. आम्ही घरचे सगळे विसर्जन करून येतो, तू घरीच थांब रमा. ठीक आहे. आता अंकल गुरुजी बोललात म्हणजे मी त्यांच्याशी आर्ग्यू नाही करू शकणार. उत्तम. म्हणजे ही गुळाची ढेप आता माझ्या राघवला चिकटणार नाही. विसर्जन मी आणि राघव मिळून करू. उशिरा का होईना, बाप्पा पावला म्हणायचा. आई, पण रमा एकटी कशी थांबेल घरी? मी एक काम करते, रमा सोबत मी घरी थांबते. हा, अगं तू कशाला? तुझं ती काही ऐकणार नाही. राघवाला थांबू दे.
तो घरात असला ना की जरा तरी एका जागेवर बसेल, नाही तर ती काय एका जागेवर बसायची नाही आणि पायावरची जखम आणखी चिघळायची. राघवा, तिच्या पायावरची पट्टी वेळेवर बदल बरं का. पण राघवरावांनी घरी थांबून कसं चालेल ना, ते नको का विसर्जनाला. अश्विनी बाळा, काही हरकत नाही राघवनी घरी थांबलं तर. दरवर्षी आपली काय प्रथा आहे, राघवाने गणपती आणायचा आणि कार्तिकेने गणपती विसर्जन करायचा. आणि घाटावर गेल्यानंतर तर आपली परंपरा आहे की सपत्नीक गणपतीची पूजा करायची. आणि पुढच्या वर्षी रमा आणि राघव एकत्र पूजा करतीलच की. काय गाई? हो अगदी बरोबर. चला आता वेळ घालवू नका आणि विसर्जनाला निघूया. चला रे, चला चला चला. ती पिशवी घे नारायण. मोरया मोरया. टाळ राहिली ना, सोन्यासारखा चान्स दिला मी, वापर करा त्याचा. एकमेकांबरोबर छान वेळ घालवा. टाळ दे इकडे, आता तू टाळ कुठत बसशील आणि ती बिचारी कंटाळून जाईल. तुझा काही भरोसा नाही. एकमेकांबरोबर छान वेळ घालवा. येते गठमे. गणपती बाप्पा मोरया मोरया. चैन पडे ना आम्हाला. गणपतीचा जय जयकार. मोरया 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 रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया. अश्विनी, गप्प गप्प काय सगळे बघ किती खुश आहेत. कशी खुश असेल मी बहिणी, ती गुळाची ढेप तिकडे माझ्या राघवला चिकटली. तर काय करणार, हेच नशिबात आहे असं म्हणायचं. नाही, मी त्या दोघांना एकांत मिळू देणार नाही. काय करणार. एक मिनिट. आत्या, हा, माझं डोकं खूप भणभणतंय, असं गरगरल्यासारखं होतंय मला. मला असं वाटतं मी घरी जाते. अगं तुला उन्हाचा त्रास झालाय का? हो बहुतेक. नाही नाही, मग ठीक आहे, तू जा घरी. आणि हे बघ, चालत जाऊ नको, रिक्षेने जा. हा. अगं काही काय शालिनी, तुला तुझ्या भाचीची अजिबात काळजी नाहीये का? बिचारी म्हणते तिला चक्कर येते म्हणून, आणि तिला एकटीला घरी पाठवतोस. पुरीला वाटेत काही झालं म्हणजे? नाही ना आजी, तसं काही नाही होणार मला. मी बरी आहे तशी. बरी आहेस ना? बरं झालं बाई, काही गंभीर नाहीये. मग आता तू अजिबातच जाऊ नकोस बरं का. अगं गणपती बाप्पाला निरोप देताना अर्ध्यातनं जाणं बरं नाही. आणि कुठलंही काम हाती घेतलं ना तर अर्धवट सोडायचं नाही, पूर्ण करायचं. आणि दुसऱ्यांच्या कामात विघ्न पण नाही आणायचं. मग ते काम विसर्जनाचं असू दे किंवा घरातलं काय. ठीक आहे आजी, थांबते मी. शाबास. शालिनी, एक काम कर, आता जाताना कुठे लिंबू पाणीवाला दिसला ना तर हिला लिंबू पाणी पाज, म्हणजे हिच्या मेंदूला नाही हिच्या शरीराला जरा तरतरी आहे. हो चाल. नाटकी कुठली. अगं तुला रमा राघवला अजिबात एकांत मिळू द्यायचा नाही हे काय कळत नाही मला. तू एक हुशार असेल ना तर मी 10 हुशार आहे. मोठी आली. रमा, तुझी मेमरी काय सध्या कमी होत चालली आहे का? काय झालं? आई, आबा, आजी सगळे निघताना काय सांगून गेले तुला? काय
तुझ्या पायाला आराम मिळावा म्हणून तुला घरी थांबायला सांगितलंय. तू काम करावीस म्हणून नाही. अरे राघव असं काय करतोयस? आई आणि पूजा वहिनी येईपर्यंत थोडीफार कामं आटपते मी. म्हणजे ते आल्यावर दमल्या असतील तर त्यांना फार कामं नको करायला. ते सगळं जाऊ दे, तू आधी बस इथे. अरे राघव बस सावकाश. राघव तू ना विसर्जनाला गेला असता ना तेच बरं झालं असतं. 1 मिनिट. म्हणजे तुला काय म्हणायचं? मी इथे तुझ्या बरोबर थांबलोय हे आवडत नाहीये का तुला? अरे असं कधी म्हणाले मी? खूप आवडतंय मला, पण तू मला काही कामच करू देत नाहीयेस. आणि तू माझं काही ऐकत नाहीयेस. रमा, लग्न झालं नाहीये पण आत्तापासूनच तू एक टिपिकल बायको असल्यासारखी वागतेस. आणि तू अजूनही एका बॉयफ्रेंड सारखाच वागतोयस. 1 मिनिट. म्हणजे मी बॉयफ्रेंड नाहीये तुझा? आहेस, पण आता होणारा नवरा पण असतो. आहे ना. मग आता होणाऱ्या नवऱ्याचं कर्तव्य मला पार पाडू दे. तू इथे शांतपणे बसून राहा, मी आता तुझी काळजी घेणार. राघव माझी सगळी काम. राघव माझं काम. राघव अरे दे मी करते. अरे बघू काय होतं. हे सगळं कधी संपणार? मला लवकर घरी जायचंय. तिथे रमा राघव दोघं.
राघव अरे आता खूप पॅम्पर केलंस तू मला. सगळी कामही तूच करतोस, निदान मला चहा तरी बनवू दे ना. अरे